शिवहरि शंभो नमामि शंभो शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे, त्याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊया। माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र असे म्हटले आहे। प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात। मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी आपला उपवास संपवतात। इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो। महाशिवरात्री निमित्त चक्क्याची विशेष पूजा संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे। या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे। अशी आख्यायिका आहे की एक शिकारी होता, तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे। एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला। ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते। सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने फोडून खाली टाकू लागला। नेमकी ती बेलाची पाने त्याच्या न कळत खाली असलेल्या शिवलिंगावर पडत राहिली। पहाटे एक हरिण तेथे आले। शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो। त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळेच म्हणू लागले, मला मार पण इतरांना सोडून दे। हे पाहून त्याला आश्चर्य वाटले। त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊन दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले। त्याच्या न कळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले, त्यामुळे तो पावन झाला। हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते। आता आपण पुढे महाशिवरात्रीची पूजा पद्धती कशी आहे हे पाहणार आहोत। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते। पंचगव्य म्हणजेच गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाचा अभिषेक करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात। त्यानंतर धोतर आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात। शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा इथे आहे। या दिवशी आपण उपवास देखील करतो। महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात। काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात। प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात। खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात। शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन देखील करतात। दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धती प्रचलित आहे। याला खंडाई असे म्हटले जाते। महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री म्हणजे भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्ष माळा, त्रिशूळ, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी तसेच बेलाची पाने, पांढरी फुले, हार या गोष्टीही पूजेत महत्वाच्या आहेत। त्याचप्रमाणे आपण या दिवशी शंकराचा ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी शिवमंत्र जेवढा आपल्याला जास्त जमेल तेवढा करू शकतो। सामूहिक पद्धतीने केला तर त्याची संख्या जास्त प्रमाणात होईल, त्यामुळे तो तुम्ही नक्की करा। त्याचप्रमाणे शिवलीलामृतातील 11वा अध्याय हा वाचल्याचे फळ देखील संपूर्ण पोथी वाचल्याचे फळ मिळाल्यासारखे आहे। जर घाई गर्दीच्या काळामध्ये जर तुम्हाला पूर्ण पोथी वाचायला जमत नसेल तर तुम्ही या दिवशी 11वा अध्याय नक्की वाचा। धन्यवाद। अशीच आध्यात्मिक माहिती आणि छोट्या छोट्या टिप्स ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा, फॉलो करत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा।